शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर शालेय वाहतूकदारांच्या मागण्या मान्य झाल्या। गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेल्या या लढ्याला आता यश मिळालं असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे राज्याध्यक्ष उदय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम भाई सय्यद आणि पदाधिकाऱ्यांनी विविध आंदोलन करून सरकारला वारंवार जाणीव करून दिली होती। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आयुक्त विवेक भीमनवार आणि अप्पर आयुक्त भरत कळसकर यांना थेट निवेदन देत मागण्या मान्य करण्याचा ठाम आग्रह धरला होता। सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार स्पीड गव्हर्नरची सक्ती रद्द करण्यात आली। 15 वर्ष पूर्ण झालेल्या गाड्यांना रिप्लेसमेंटची परवानगी मिळाली। विद्यार्थी वाहतूक टॅक्सची अट देखील रद्द करण्यात आली। या निर्णयामुळे शालेय वाहतूकदारांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अजीम भाई सय्यद यांनी प्रत्यक्ष नामदार प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि प्रदेशाध्यक्ष उदय दळवी यांची भेट घेऊन आभार मानले। आज वाहतूकदारांसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे। गेले अनेक वर्ष शालेय स्कूल व्हॅन असतील, स्कूल बस असतील, यांचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी रेंगाळत पडला होता आणि आता स्कूल व्हॅन जे चालक आहेत ते संपूर्णपणे कोलमडून जातात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने किंवा अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ अशा अनेक आम्ही युनियन एकत्र झालो आणि सन्माननीय परिवहन आयुक्त सन्माननीय कळसकर साहेब यांच्याशी सतत चर्चा करून आम्ही हा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या या प्रयत्नाला सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि आज आमचा जो अडचणीचा प्रश्न होता 100 रुपये टॅक्सच्या संदर्भामध्ये असेल, शाळेच्या ॲग्रीमेंटबद्दल असेल, असे अनेक किचकट प्रश्न होते। त्या सगळ्या प्रश्नाला, सगळ्या अडचणीला आज शासनाने आणि परिवहन विभागाने पूर्णविराम दिलेला आहे। त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि आता स्कूल व्हॅन पुन्हा एकदा जोमाने सगळ्या गल्लीबोळा करून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचं आणि आणण्याचं पुण्याचं काम करतील हा विश्वास। आज आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जो बाळासाहेब ठाकरे यांचं यश अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक करणारे संघटनेचं पण आपल्याला आज एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कुठंतरी न्याय भेटला आणि आपण 2017 पासून याला लढा देत होतो आणि तो लढा आज आपल्याला कुठंतरी यश त्याला आपल्याला भेटलेला आहे। कारण खूप अडचणी होती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची। त्यांना जे टॅक्स येत होता म्हणजे त्यांना टॅक्ससाठी 1000 रुपये परमाने टॅक्स बसत होता आणि त्यांना स्कूलचं लेटर आणि ॲग्रीमेंट करून पाहिजे होता, पण काही शाळेवाल्यांनी त्याला नाकार दिला, काही शाळेवाल्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून नाही दिले। त्याच्यासाठी त्यांना 1000 रुपयेच्या हिशोबाने टॅक्स भरायला लागत होता। पण आज शासनाने आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तो जो त्यांचा कायदा होता शाळेचा ॲग्रीमेंट आणि म्हणजे त्या लेटर लागत होता तो कॅन्सल केला। आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना माझं आव्हान आहे का आपण याचा लाभ लवकरात लवकर आणि 9+1चा त्यांनी आज आपल्याला परवानगी दिलेली आहे, याचा आज पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला याचा फायदा झालेला आहे। मी आपल्या सगळं महाराष्ट्राचे जेवढे विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे त्यांना एक आव्हान करतो की आपल्याला या यश भेटलेलं आहे फक्त आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर भीमनवार आणि आपल्या ट्रान्सपोर्ट अप्पर कमिशनर जे आहे भरतजी कळसकर साहेब यांनी खूप प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाने आज सगळ्या वाहतूकदारांना इतका न्याय भेटलेला आहे आणि आपल्या मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचा पण त्याच्यामध्ये एक चांगला हे राहिला, त्यांनी मोनाचा वाटा राहिला आणि त्यांनी त्याला परवानगी दिली। त्याच्याबद्दल आम्ही आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांचे आभार मानतो। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गिरीश विचारे, युवा नेते राहिल सय्यद आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे शालेय वाहतूकदारांच्या समस्या मार्गी लागल्यानं मोठा दिलासा मिळाला। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।